एसएन न्यूज टीव्ही चॅनलच्या स्टुडिओमध्ये सब्बीर पठाण, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा। आज संविधान दिवस आहे आणि या संविधान दिनानिमित्त या स्टुडिओमध्ये त्यांनी भेट दिली। तर सब्बीर पठाण, आमच्या स्टुडिओमध्ये आपला स्वागत आहे। जय भीम, जय संविधान। जय संविधान। तर मला आपल्याला आज संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसानिमित्त संविधानावर आपल्याला चर्चा करायची आहे। संविधान त्याचे काही मूलभूत अधिकार आहेत, हे अधिकार अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले नाही। यापासून जी काही जनता आहे त्यांना याविषयी काही उत्कर्षी माहिती नाही आहे आणि म्हणून आपण ही चर्चा आज संविधान दिनानिमित्त या ठिकाणी लावलेली आहे। तर माझा पहिला प्रश्न आहे की संविधान निर्मात्याची संविधान बद्दल भूमिका काय, याविषयी काय सांगू शकता आपण? संविधानामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे कसं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संविधान म्हणजे आपण जर संविधानाबद्दल बाबासाहेबांची कामगिरी विश्वविख्यात आहे आणि संविधान निर्माण कर्त्यांमध्ये बाबासाहेबांच्या सिंहाचा वाटा आहे आणि बाबासाहेबांच्या सिंहाचा वाटा संविधान निर्मितीमध्ये का आहे ही गोष्ट आपल्याला आधी समजून घेतली पाहिजे। कारण जर मी तुम्हाला शब्दशः आर्टिकल जर सांगितले तर तुम्ही ऐकणारे जे श्रोता लोक आहेत त्यांना असं वाटेल की म्हणजे आर्टिकल तर आम्ही संविधान घेऊनही वाचू शकतो, पण त्याच्या मागची भूमिका आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आणि ते समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की या देशामध्ये विषमता आणि समानता किंवा विषमता विरुद्ध समानता हा युद्ध या देशामध्ये वर्षानुवर्ष चाललेला आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे। आणि ही विषमता संपवून या देशामध्ये स्वातंत्र्यता, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचं जे काम आहे ते काम बाबासाहेबांनी आपल्या हाती घेतलेलं आहे। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे। तो लढा बाबासाहेबांनी निरंतर लढला आहे आणि त्याला संविधानाच्या रूपामध्ये ते जिंकलेलंही आहे ते युद्ध। तर हे समजून घेणं आधी गरजेचं आहे। तर ते समजण्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये थोडंसं जावं लागेल। 1932 ला 17 ऑगस्ट 1932 ला या देशामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स 2 म्हणून इतिहासामध्ये या घटनेला नमूद केलं गेलेलं आहे। आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स 2 मध्ये 4 अधिकार आणले होते आणि त्या 4 अधिकारांमध्ये पहिला अधिकार होता स्वतंत्र मतदारसंघ, दुसरा अधिकार होता दुहेरी मताचा अधिकार, तिसरा होता प्रौढ मताधिकार आणि चौथा होता पर्याप्त प्रतिनिधित्व। हे 4 अधिकार बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स 2 मध्ये या देशामध्ये आणले आणि त्या 4 अधिकारांना कम्युनल अवॉर्ड म्हणून इतिहासामध्ये स्थान प्राप्त आहे। आणि ते 4 अधिकार जर या देशामध्ये त्या 1932च्या कालावधीमध्ये पारित झाले असते तर या देशाच्या बहुजन समाजावर जे हजारो वर्षामध्ये जे अन्याय अत्याचार झालेले आहेत ते अन्याय अत्याचार संपुष्टात आले असते, अशी भूमिका बाबासाहेबांची होती, अशी अपेक्षा बाबासाहेबांची होती। म्हणजे ते 4 अधिकार आणण्यामागची बाबासाहेबांची अपेक्षा ही होती आणि ती अपेक्षा भंग या देशामध्ये कम्युनल अवॉर्ड या देशामध्ये आला 17 ऑगस्टला आणि 38 दिवसांनंतर तो अधिकार निरस्त करण्यात आला आणि त्याच्यामध्ये बदलाव करण्यात आले। तो कसा करण्यात आला ही गोष्ट आजचा विषय नाही आहे, पण या गोष्टी इतिहासामध्ये नमूद आहेत। त्याला आपण इतिहासामध्ये पुना पॅक्ट असं म्हणतो। पुना पॅक्ट मध्ये आपले कम्युनल अवॉर्ड निरस्त करण्यात आला, त्याच्यामधले काही अधिकार निरस्त करण्यात आले
आणि बाबासाहेबांनी ची जी अपेक्षा होती की या देशातल्या बहुजन समाजामध्ये विषमता संपून समानता प्रस्थापित झाली होण्याची जी अपेक्षा होती ती कुठंतरी अपेक्षा म्हणजे मारल्या गेली जाणीवपूर्वक षड्यंत्र करून. त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्या डोक्यामध्ये ही गोष्ट रुजवून घेतली की या देशामधल्या बहुजन समाजावर विषमतावादी लोकांचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाला निरस्त करण्यासाठी आपल्याला पुढे प्रयत्न केले पाहिजे. ही गोष्ट संभवतः बाबासाहेबांनी आपल्या डोक्यामध्ये घेतली आणि या गोष्टीला समोर नेण्यासाठी बाबासाहेबांनी 1935ला चौदार तडावाच्या जो आंदोलन होता त्या आंदोलनामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं की मी ज्या धर्मामध्ये जन्मलेलो आहे त्या धर्मामध्ये मी मरणार नाही. कारण आता त्याचं कारण बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे तुम्ही ती गोष्ट तुम्हाला माहीतच असेल कारण ती विश्वविख्यात गोष्ट आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये त्या गोष्टी नमूद आहेत. म्हणजे ज्या धर्मामध्ये माझ्या बहुजन समाजाचं शोषण होत असेल त्या धर्मामध्ये मी राहणार नाही अशी भूमिका 1935ला बाबासाहेबांनी मांडली आणि 1932ची गोष्ट त्यांच्या लक्षात होती. तो काम कुठंतरी कमी करण्यात आलेला आहे ती गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली आणि तो काम पुढे आपल्याला तो युद्ध आपल्याला उत्तर जिंकायचा आहे अशी भूमिका बाबासाहेबांची होती. म्हणून त्यांनी 1935ला माळ सत्याग्रहाच्या दरम्यान अशी घोषणा केली आणि संविधान बनवून संविधान बनवलं आणि संविधानामध्ये मूलभूत अधिकार लिहिले आणि संविधानामध्ये मूलभूत अधिकार लिहिल्यानंतर संविधानाला 1950 मध्ये लागू केल्यानंतर त्यांनी 1956 मध्ये धम्माची दीक्षा घेतली. म्हणजे ज्या वर्षांचा उल्लेख मी तुमच्या समोर केलेला आहे या वर्षांमध्ये बाबासाहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका स्पष्ट समोर आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट उभी राहते की बाबासाहेबांचं एकच उद्देश होतं की या देशामधली विषमता संपवून या देशामध्ये समानता प्रस्थापित करायची आहे. आणि ही गोष्ट जर आपल्याला समजली असेल तर यामधूनच आपल्याला ही गोष्ट परिणामतः बाहेर येते की या देशामधल्या बहुजनवादी लोकांचे जे शोषण होत होते ते शोषण बंद होण्यासाठी बाबासाहेबांनी मूलभूत अधिकारांची मांडणी या देशाच्या संविधान निर्माण करते वेळेस संविधानामध्ये केली. आता मूलभूत अधिकार कोणते आणि त्यांचं महत्त्व काय म्हणजे त्यांचं महत्त्व मी जवळपास सांगितलेलंच आहे. पण तरी जर आपल्याला मूलभूत अधिकारांबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर ती माहिती आपण एक नजर त्याच्यावर फिरवू. कारण संविधान बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे लोकांनी जरी वाचलेलं नसेल पण तरी एका बाबासाहेबांचे म्हणजे अनुयायी म्हणा किंवा मला असं शोकांतिका आहे की आपण बाबासाहेबांचे भक्तही म्हणू शकतो की भक्तांची एक भूमिका असते की आपण ज्यांना गुरु म्हणजे गुरु म्हणता येईल गुरु मानलेला आहे त्यांचे काहीतरी आपल्या घरी असावं म्हणून संविधान लोकांच्या घरी आहेतच पण ते त्यांनी वाचले की नाही वाचले हा एक मोठा प्रश्न असू शकेल. पण आपल्याला त्याच्यावर आपण एक नजर फिरवता येईल की मूलभूत अधिकार कोणते आणि त्यांच्या मागची संविधान निर्मात्यांची भूमिका काय असा एक आपण विषय घेऊन आपण त्याला चर्चा केली जाऊ शकते. तर त्याच्यामध्ये आता आर्टिकल 13 मध्ये जो प्रावधान बाबासाहेबांनी केलेला आहे संविधानामध्ये नमूद आहे की मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा न्यूनीकरण करणारे कायदे. आता हा संविधानाचा मुख्य आर्टिकल आहे आर्टिकल 13. या आर्टिकल 13 मध्ये बाबासाहेब स्पष्ट म्हणतात किंवा संविधान निर्माते स्पष्ट म्हणतात की मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा न्यूनीकरण करणारे कायदे म्हणजे मूलभूत हक्कांशी जे विसंगत असतील त्या सर्व कायद्यांना संविधान लागू झाल्यापासून शून्य केलं जाईल किंवा
संविधान लागू आहे त्यावेळेस जर असे कायदे किंवा मूलभूत कायदे किंवा आदेश किंवा नियम विनियम जर काढले जातील, अध्यादेश काढले जातील आणि ते अध्यादेश जर मूलभूत अधिकारांशी विसंगत असतील तर ते आर्टिकल 13 ग्राह्य मानून आपण ते सारे कायदे निरस्त करू शकतो आर्टिकल 13च्या आधारावर. अशी भूमिका आर्टिकल 13ची आहे. आर्टिकल 13 मध्ये एक उपखंड आहे क. त्या क आर्टिकल मध्ये असं आहे, आर्टिकल 13 क मध्ये की कायदा यात भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्या इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, विनियम, अधिसूचना, रूढी किंवा परिपाठ यांचा समावेश असेल. म्हणजे संविधानामध्येच बाबासाहेबांनी ते संविधान निर्मात्यांनी ते नमूद केलेलं आहे की मूलभूत अधिकारांशी विसंगत असलेला कोणताही आदेश असो, अध्यादेश असो, नियम असो, विनियम असो, परिपाठ असो किंवा अधिसूचना असो, रूढी असो, या सर्व गोष्टी आर्टिकल 13च्या आधारावर शून्य केल्या जाऊ शकतात. अशी भूमिका आर्टिकल 13ची आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की या देशाच्या संविधानामध्ये बहुजनांच्या किंवा या देशामध्ये ज्या लोकांच्या शोषण झालेलं आहे संविधानाच्या आधी त्या सर्व लोकांचे मूलभूत अधिकार आर्टिकल 13च्या द्वारे आपण म्हणजे कधीही बदलता येत नाही किंवा त्यांना तसेच्या तसेच ठेवलं, बहाल केलं जाणं गरजेचं आहे असं संविधान आदेश करत आहे. आता आपण जर आर्टिकल 15चं जर वाचन केलं तर आपल्याला असं वाटेल की आर्टिकल 15च्या बाबतीत आपल्या बाबासाहेबांच्या एक उदाहरण मला वाटते प्रख्यात आहे आणि मी ते ऐकलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आर्टिकल 15चं प्रावधान आपण पाहून घेऊ, त्यानंतर त्या विषयावर जाऊ. की आर्टिकल 15 मध्ये प्रावधान असं आहे की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून या देशामध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे. म्हणजे शब्दशः जर वाचलं तर आपल्याला असं वाटेल ते असं होईल की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई हा एक आर्टिकल 15 म्हणून आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये स्पष्टरित्या सांगितलं गेलेलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या नावावरून या देशाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये भेदभाव केला जाणार नाही. परंतु शोकांतिका अशी आहे की या देशामध्ये आजही जातीच्या आधारावरून भेदभाव केला जातो, वर्णाच्या आधारावरून भेदभाव केला जातो, जन्मस्थानाच्या नावावरून भेदभाव केला जातो. म्हणजे ह्या ज्या परिस्थिती या देशामध्ये संविधान लागू होऊन जर आज 72-73 वर्ष झालेली आहेत तरी या देशामध्ये हा आर्टिकल मूलभूत अधिकाराच्या असूनही या देशामध्ये जर लोकांचे भेदभाव सुरू असतील तर असं म्हणता येईल की आर्टिकल 15ला काउंटर करण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे किंवा तशी परिस्थिती या देशामध्ये आहे. ही शोकांतिका आहे आणि ही गोष्ट न करता येणार नाही. आणि जर ही गोष्ट आपण स्वीकार करत असू तर आपल्याला आर्टिकल 15 हा संविधानामध्ये असूनही त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे कितपत झालेलं आहे हा एक समीक्षेचा विषय आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आर्टिकल 15 मध्ये जे आर्टिकल 15(1) मध्ये जो आदेश संविधानाने दिलेला आहे, संविधान निर्मात्यांनी दिलेला आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. म्हणजे स्पष्टरित्या आपण जर या वाक्याचं अर्थ काढलं वास्तविक भारतामध्ये तर आपल्याला तो अर्थ कुठंतरी इम्प्लिमेंट झालेला नाही असं दिसत आहे. आणि याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय भूमिका घेतली पाहिजे, ही भूमिका आपली स्पष्ट असायला पाहिजे. म्हणजे ऐकणाऱ्या श्रोत्यांना माझी विनंती करतो की त्या लोकांनी आपली भूमिका एक घेतली पाहिजे की संविधान निर्मात्यांची काय अपेक्षा होती आणि संविधान आणि आज वर्तमान परिस्थितीमध्ये त्या अपेक्षाचं कसं अपेक्षाभंग केलं जात आहे. तर आर्टिकल 15 मध्ये जो मांडणी संविधान निर्मात्यांनी केलेली आहे त्याचं एक उदाहरण मला आठवलं म्हणून सांगतो. कुठेतरी मला असं वाटतं की इतिहासामध्ये असं काही आलेलं आहे प्रकरण की जेव्हा 1956ला बाबासाहेब
धम्माची दीक्षा घेतली आणि लोकांना दिली, त्यावेळेस त्यांना त्या कालावधीत त्यांना म्हणजे काही इंटलेक्च्युअल लोक किंवा प्रस्थापित लोकांकडून अशा म्हणजे धमका येत होत्या किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कुठेतरी होत होता की तुम्ही धर्मांतरण करू नका, अशी भूमिका प्रस्थापित लोकांनी घेतली. आणि त्यांना बाबासाहेबांना अल्टिमेटम देण्यात आलं की बाबा म्हणजे तुम्ही ते धर्मांतरण करू नका, आणि धर्मांतरण जर केलं तर तुमचं जे आरक्षण तुम्ही मागितलेलं आहे आर्टिकल 341 मध्ये किंवा 42 मध्ये, आणि ते आरक्षण तुमचं धर्मांतरणाने रद्द होऊ शकेल, अशी भूमिका जेव्हा त्यांनी मांडली होती. तर त्यावेळेस एक म्हणजे बाबासाहेबांचं स्टेटमेंट असं होतं, मला वाटते म्हणजे मी ऐकलेलं आहे, बहुतेक आपणही ऐकलेलं असेल, की जो आरक्षण आपण संविधानामध्ये लागू केलेलं आहे तो आरक्षण संपूच शकत नाही, आणि त्याचं जे आहे म्हणजे अधिकार जे आहे तो अधिकार माझ्या पोटाच्या खिशात आहे, असे वाक्य मी प्रबोधनकारांकडून ऐकलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्या पोटाच्या खिशामध्ये धर्मांतरण करूनही जर आरक्षण संपत नसेल, याबाबतचा जर कोणता अधिकार त्यांच्या खिशात जर असेल, तर मला असं वाटतं की तो हा आर्टिकल 15 असावा. म्हणजे तुम्ही धर्मांतरण करून तुम्ही धर्मवंश आणि धर्मवंश जात आणि जन्मस्थान या नावावर भेदभाव केला जाणार नाही, याचा एक अर्थ असा काढता येईल की धर्मांतरण करणं हे तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे, आणि तुम्ही धर्मांतरण जरी केलं तर त्या कारणावरून तुम्हाला भेदभाव होणार नाही, याचा अर्थ असं की तुम्हाला जे सुविधा होत्या त्या सुविधा तुम्हाला निरंतर सुरू राहतील. तर असा एक अर्थ त्याचा काढला जाऊ शकतो. आणि आता आपण आर्टिकल 16 कडे वळूया. आर्टिकल 16 मध्ये असं प्रावधान आहे की सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी, आणि सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी हा मुख्य आर्टिकल आहे, त्याची आर्टिकल आहे. आणि 16(1) मध्ये असं प्रावधान आहे की राज्यांच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवा योजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकास समान संधी असेल. आता हा आर्टिकल 16 जो आहे हा खूपच संवेदनशील आर्टिकल आहे, आणि तो मूलभूत अधिकारामध्ये, आणि याची संवेदनशीलता अशी आहे की सर्व लोकांना समान संधी आहे. पण वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण या आर्टिकलच्या बद्दल जर आपण विचार केला किंवा त्याचे चिंतन आणि मंथन केलं किंवा समीक्षा करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला असं वाटेल की म्हणजे या देशामध्ये समान संधीचा जो प्रश्न आहे, किंवा आपण समान हा जर शब्द काढला आणि संधी हा एवढाच शब्द जर ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्याला असं लक्षात येईल की या देशामधल्या ज्या संध्या आहेत, ज्याला आपण अपॉर्च्युनिटी म्हणतो, किंवा एक आपण हे म्हणता येईल की प्रतिनिधित्व म्हणता येईल, आणि त्या प्रतिनिधित्व म्हणायला गेलं तर त्यालाच आपण आरक्षणही म्हणता येईल. म्हणजे संधी मिळाली पाहिजे म्हणजेच प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे म्हणजेच आरक्षण मिळाला पाहिजे. म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी जर या अर्थाने आपण बघितल्या तर आपल्याला असं समजेल की या देशामधलं आरक्षण जर संपवण्याचा प्रयत्न होत असेल, याचा सरळ अर्थ असा काढता येईल की या देशामध्ये लोकांना जो समान अधिकार आहे किंवा समान संधी देण्याचा अधिकार आहे, तो कुठेतरी निरस्त करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी संभावना न करता येत नाही. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आणि आर्टिकल 16ला त्याप्रमाणे पाहिलं पाहिजे. आणि यानंतर जर आपण आर्टिकल 17 कडे पाहायला गेलो, तर आर्टिकल 17च्या बाबतीत आर्टिकल 17 मध्ये जे प्रावधान आहे की या देशामधल्या अस्पृश्यता नष्ट करणे, हा 3च शब्दांचा आर्टिकल आहे की अस्पृश्यता नष्ट करणे हा एवढाच आर्टिकल आहे. आणि या आर्टिकलची त्यांनी व्याख्या दिली, संविधानिक व्याख्या दिली आहे की अस्पृश्यता संविधान लागू झाला तेव्हापासून अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निस्समर्थता लादणे
हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध ठरेल. आता संविधानाची भूमिका स्पष्ट आहे की या देशामधला अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे अशी भूमिका संविधान 1950 पासून घेऊन राहिलेला आहे. पण आज 72-73 गेली 72-73 वर्षामध्ये जर आपण पाहायला गेलो आणि या आर्टिकलची समीक्षा जर आपण केली तर आपल्याला असं वाटेल की या देशामध्ये अस्पृश्यता लागली जात आहे. आणि संविधान म्हणतो की तो संविधान अस्पृश्यता लादणे हा शिक्षापात्र अपराध आहे. तरी या देशामध्ये अस्पृश्यता जिवंत ठेवण्याचा काम कुठेतरी जाणीवपूर्वक केला जात आहे. ही या देशामधली सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि याच्यावरही आपल्या म्हणजे संविधानाला मानणाऱ्या लोकांनी कुठेतरी याचं चिंतन आणि मंथन केलं पाहिजे असं मला वाटते. आणि आज यानंतर आपण आर्टिकल 19 कडे वळूया. आता आर्टिकल 19च्या बाबतीत आर्टिकल 19 आपल्याला जे अधिकार देत आहे त्या अधिकारामध्ये सर्वात प्रथम जो मुख्य अनुच्छेद आहे, आर्टिकल आहे, तो म्हणतो की भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. हा मुख्य आर्टिकल झाला. आणि त्या आर्टिकल 19 म्हणजे अनुच्छेद 19(1) मध्ये जो प्रावधान आहे 1(क) मध्ये भाषण व अभिव्यक्ती याच्या स्वातंत्र्याच्या आणि शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याच्या या अनुच्छेद 19 प्रमाणे या देशातील सर्व नागरिकांना अधिकार असेल. म्हणजे मी जर आज या स्टुडिओमध्ये येऊन बोलत आहे, आमचे स्टुडिओचे जे कॅमेरामॅन आहेत आणि जर संपादक आहेत डीजी रंगारी सर, हे जर मला इथं प्रश्न विचारत आहेत आणि मी जर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहोत तर हे सारे अधिकार कुठं ना कुठं आम्हाला आर्टिकल 19 प्रमाणे मिळालेले आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि हे एवढे अधिकार जर आपल्याला संविधानाने दिलेले आहेत, आर्टिकल 19 देत आहे, पण वर्तमानात याची समीक्षा करणे आवश्यक आहे. आपण या देशामध्ये किती निरंतर आंदोलन वर्तमान परिस्थितीमध्ये सुरू आहेत, कोणते आंदोलन करणे न करणे हे सारे अधिकार आपल्याला आर्टिकल 19 ने दिलेले आहेत. पण एवढे अधिकार संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला बहाल करूनही या देशामधले आमचे मूलभूत अधिकार कसे हिरवले जातात तेही तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. आणि एवढ्या उघड्या डोळ्याने जर आपण कोणती गोष्ट पाहत असू आणि कोणते अन्याय सहन करत असू, ही या देशामधच्या लोकांची म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे की संविधान निर्मात्यांनी आमच्याकडून काय अपेक्षा केलेल्या आहेत आणि आपण त्या अपेक्षेला पूर्ण करत आहोत का, हा एक चिंतनाचा विषय आहे. आणि त्याची चिंतन आपण केलं पाहिजे. साथियो, याच्यामध्ये आता आपण आर्टिकल 21 कडे वळूया. आर्टिकल 21 क मध्ये संविधान निर्मात्यांनी लिहिलं आहे, अधिकार बहाल केला, तो अधिकार शिक्षणाचा हक्क आहे. आणि शिक्षणाचा हक्क या अधिकाराला संविधानामध्ये व्याख्यांकित केले गेलेलं आहे. आणि त्याची व्याख्या काय आहे, आदेश काय आहे की राज्य 6 ते 14 वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यात विधीद्वारा निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. आता या ठिकाणी संविधान म्हणतो की वयवर्ष 6 ते 14 वर्षे वयोगटाच्या सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे राज्यांना दिले संविधानाद्वारे राज्यांना दिले गेलेले आदेश आहेत असं म्हणता येईल. पण परिस्थिती वेगळीच आहे. म्हणजे ज्या वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे गरजेचं आहे असे आदेश संविधान करत आहे. आणि या वयोगटातील जे बालक आपण पाहत आहोत ते सर्व बालक कुठंतरी म्हणजे एखाद्या खाजगी शाळेमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कुठं ना कुठं एखादी परिस्थिती अशी निर्माण करणे की जी संविधानाला साईडला ठेवून कुठेतरी दुसरा एक आपण म्हणजे एक मार्ग काढत आहोत. म्हणजे मला असं वाटते की या गोष्टी आपल्याला समजत आहेत तरी आपण जाणीवपूर्वक या संविधानाच्या अधिकारांना जर आपण म्हणजे नागरिकही जर पाठ दाखवत असतील तर ही या देशामधली सर्वात मोठी शोकांतिका होईल. पण याच्यावर मला असं म्हणायचं अजिबात नाही की तुम्ही प्रायव्हेट खाजगी शिक्षण घेऊ नका. मला असं म्हणायचं आहे तुम्ही खाजगी शिक्षण घ्यायची इच्छा आहे घ्या, तुमची आर्थिक परिस्थिती सवड आहे घ्या, काही प्रॉब्लेम नाही.
काही समस्या नाही त्यामध्ये, पण संविधानाने ते दिलेले अधिकार आहे आणि ते मूलभूत अधिकार आहेत, ते कुठंतरी वाचले पाहिजेत. हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा उद्देश आहे. तर हे होते शब्बीर पठाण, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हा भंडारा, यांनी या ठिकाणी संविधान दिनानिमित्त संविधानचे जे काही कर्तव्य आहेत, ते मूलभूत अधिकार आहेत, ते यांनी या ठिकाणी प्रेक्षकापर्यंत या स्टुडिओ मार्फत या एशियन न्यूज चॅनल मार्फत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्याचे जे काही अधिकार आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. शब्बीर पठाण, आपण या ठिकाणी स्टुडिओमध्ये वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. असेच आपण जय संविधान. जय संविधान.